नमस्कार. सोनू, तुला तुझ्या भाजपावर भरोसा नाही काय? मित्रांनो नमस्कार. आज रविवार आहे. तुळजापूर तुळजा मातेचा आणि जेजुरी खंडोबा रायाचा आशीर्वाद घेऊन परवाच मुंबईत पोहोचलो आणि दोघांकडे हेच मागणं मागितलं की माझ्या महाराष्ट्रातील आताचे सरकार जाऊन इंडियाचे सरकार म्हणजे शरदचंद्रराव पवार, उद्धवराव ठाकरे आणि राहुलजी गांधी यांचे सरकार यावे. आणि काय गंमत झाली म्हणा गंमत झाली म्हणा बघा, ठसका लागला मला. किंवा काल रात्रीचीच तुम्हाला एक बातमी देतो. देवाने माझा कौल ऐकला आणि कालचीच रात्रीची बातमी माझ्या सूत्रांकडून मला कळाली आहे. ती म्हणजे भाजपाचे कॅबिनेट मंत्री, लक्षात ठेवा, कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा यांची मुलगी भाग्यश्री, तिने शरद पवारजींची तुतारी हाती घेतली. आता माजी मंत्री माधवराव किन्हळकर यांना देखील शरद पवारांच्या तुतारीचा नाद काही केल्या जाईना. भाजपा लीडर समरजित सिंह हे पण मागे राहू नये म्हणून शरद पवारांना भेटून तुतारी हाती घेत आहेत. आता पूर्व मंत्री सूर्यकांता पाटील या कशा मागे राहतील? यांना देखील शरद पवारांच्या तुतारीचा लढा लागला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मोहित पाटील आणि निलेश लंकेवर जो हात ठेवला आणि त्यांना जिंकून आणले. आता भाजपाचे जवळपास 24 संत्री म्हणा, मंत्री म्हणा, आमदार म्हणा, शरद पवारांच्या मागे, उद्धवजींच्या मागे आणि राहुल गांधीजींच्या यांच्या मागे विधानसभेचं तिकीट आतापासूनच मिळावं म्हणून लाईनीत उभे राहिले आहेत. मित्रांनो, याचं मुख्य कारण म्हणजे हरियाणा भाजपाच्या हातून जेव्हा जायला लागला, म्हणजे गेलाच आहे तो समजा, हे महाराष्ट्रातल्या भाजपा आमदारांना मंत्र्यांना कळायला लागलं, तसं यांची पावलं तुतारी, मशाल आणि पंजाकडे वळायला लागली. सिल्वर, आता तर गंमत अशी आहे, सिल्वर ओक बंगल्यावर एकमेकांची चढाओढ लागली आहे तिकिटासाठी. शरद पवारांनी तर चक्क सिल्वर ओकवर बोर्डच लावला आहे, हाऊसफुल म्हणून. तर मित्रांनो, हरियाणात तो झांकी है, महाराष्ट्र भी बाकी है. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी, पश्चिम मुंबई.